स्वागत आणि सुरुवातीला सर्वसामान्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। सोने चांदीनं गेल्या 4 दशकांचा घसरणीचा विक्रम मोडलाय। सलग 23 दिवस सोने चांदीच्या दरात ही घसरण सुरू आहे। दरावर देखील झालंय। सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील या सगळ्या घडामोडींमुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे। चांदी तब्बल सोने आणि चांदीच्या दराबाबत अखेर महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बघा, सोने आणि चांदीच्या दरात गेल्या वर्षी किती वाढ होत होती, रोज दर जे आहे ते महाग होत होते, पण यावर्षी तसं झालेच नाही। उलट आता सोनं स्वस्त होऊ लागलेलं आहे। आज अचानक सोन्याच्या किमती खाली आलेल्या असून आज फक्त सोन्याचाच भाव कमी झाला नाही तर चांदीचा भाव पण पूर्णपणे कमी झालेला असून सोन्या चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण ही आपल्याला बघायला मिळाली आहे। आज सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण बघायला मिळत आहे। बघा, सोन्या चांदीच्या किमती आता कमी झालेल्या आहेत। किती रुपयावर आलेल्या आहेत ते पण सांगतो, म्हणजे तुम्हाला घ्यायचं की नाही तुमचं तुम्ही ठरवू शकता, पण नेमका भाव किती आहे हे एकदा ऐकून जा, कारण की एवढी किंमत कमी झालेली आहे की तुम्हाला आश्चर्यच वाटेल। कारण की मागच्या वर्षी खूपच सोन्याच्या किमती वाढत होत्या, आता या वर्षी सोन्याच्या किमती खूपच कमी होऊ लागलेल्या आहेत आणि आज तर सोनं अक्षरशः स्वस्त झालेलं असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सोनं आता स्वस्त झालं आहे आणि चांदी पण स्वस्त झाल्याचं दिसून येत आहे। मग किती रुपयांनी सोनं चांदी स्वस्त झालेलं आहे, तुमच्या जिल्ह्यातील सोन्याच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूयात। बघा, या ठिकाणी आता मोठी बातमी समोर आलेली आहे। बघा, आता सोन्याची चमक फिकी, चांदी ही सुळकण खाली आली। म्हणजे बघा, चमक फिकी म्हणजे काय झालं, जी चमक होती ती चमक जशाच तशी आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की सोन्याचे भाव कमी झालेले आहेत। म्हणजे आधी जे भाव जास्त चमकत होते, जास्त मोठ्या प्रमाणात किमती होत्या, ते आता कमी झाल्यात। सोनं आता स्वस्त झालंय आणि एवढंच नाही तर चांदीच्या किमती पण खाली आलेल्या आहेत आणि चांदी पण ही खूपच चांगल्या प्रमाणात आता स्वस्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा, सोनं आणि चांदी ही स्वस्त होतात, सगळेजण आता खुश झालेले आहेत। अचानक मोठ्या प्रमाणात सोन्याच्या किमती आता जे आहे ते खाली आलेल्या आहेत आणि बघा, आता सोन्याच्या किमती खाली येतात सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। कोणालाच वाटत नव्हतं की सोन्याच्या किमती एवढ्या खाली येतील, पण अचानकपणे बाजारभाव एवढा खाली आला आहे की सोन्याचे भाव आता स्वस्त झालेले आहेत। बघा, आता सोन्याचाच भाव नाही तर चांदीचा भाव पण स्वस्त झालेला असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आज मोठी घसरण सोन्याच्या किमतीमध्ये बघायला मिळत आहे। मग चला, तुमच्या जिल्ह्यामध्ये सोनं किती रुपयांनी स्वस्त झालेलं आहे, तुमच्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती नेमक्या किती रुपयांनी कमी झाल्यात, तुम्ही ज्या तालुक्यात राहतात त्या तालुक्यात सोन्याच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात आणि चांदीच्या किमती पण तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किती रुपयांनी कमी झाल्यात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आता फक्त इथून पुढचा राहिलेला आपला हा व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघायला मिळेल। तर चला, या ठिकाणी आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव या ठिकाणी आपण बघूयात। तर बघा, या ठिकाणी आता मोठी अपडेट आलेली आहे आणि अक्षरशः सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण ही आपल्याला बघायला मिळते। बघू शकता, या ठिकाणी मोठी माहिती आलेली आहे। बघा, सोन्याचा भाव पण कमी झाला असं सांगितलं आहे। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण वाटत नव्हतं एवढा खाली सोन्याचा भाव येईल, पण आज अचानक सोन्याच्या किमती या खूपच कमी झालेल्या आहेत। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सोन्यासोबत चांदीचा भाव पण कमी झाला आहे आणि बघा, अक्षरशः आज भाव कमी होताच गर्दी वाढली। गर्दी कशासाठी, तर आम्हाला सोनं घ्यायचं आहे, भाव कमी झालेत म्हणून आम्ही सोनं घ्यायला आलोत, अशा प्रमाणात लोक म्हणू लागले। बघा, सकाळी बाजार सुरू झाला, सकाळी सोन्याचा बाजार सुरू झाल्यानंतर सगळे म्हटले की आता सोन्याच्या किमती काय पडायच्या नाहीत, कमी व्हायच्या नाहीत, उलट वाढतील, पण तसं झालंच नाही। बघा, उलटच दुसरीच गोष्ट घडली की सोन्याच्या किमती डायरेक्ट खाली येऊ लागल्या। बघा, अशा खाली आल्या की ती सर्वात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे सोन्याची चमक फिकी झाली म्हणून डायरेक्ट बातमी टीव्हीला पण आलेली आहे। म्हणजे सोन्याची चमक फिकी झाली याचा अर्थ सोन्याची जी आधी भावाची जी चमक होती, जो भाव खूपच जास्त होता, जास्त चमकत होता, तो आता डायरेक्ट फिका झालेला आहे। म्हणजे सोन्याचा भाव आता कमी झालेला आहे आणि अक्षरशः सोन्याच्या किमती एवढ्या खाली आलेल्या आहेत की ते ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, खूपच कमी झालेल्या आहेत। मग आता तुमच्या जिल्ह्यात नेमक्या किती रुपयांनी कमी झाल्यात हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मी जिल्ह्यातील पण सोन्याच्या किमती सांगणार आहे, नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने सोन्याच्या किमती आहेत आणि चांदीच्या किमती आहेत। बघा, पुढे आलेल्या माहितीनुसार आज सकाळी अशा किमती कमी होऊ लागल्या आणि टीव्हीला सगळीकडे मोठमोठ्या बातम्या छापून यायला लागल्या। सोन्याचे भाव खाली पडले, त्यानंतर
त्यानंतर काही ठिकाणी बातमी आली की सोन्याने रेकॉर्ड तोड घसरण केली, म्हणजेच की मोठी घसरणी सोन्याच्या दरात आली। त्यानंतर टीव्हीला पुन्हा तिसरी बातमी आली की सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण, सोन्याचे भाव अक्षरशः खाली आले, अशा पद्धतीची पण टीव्हीला बातमी आली। मग त्यावेळेस सगळ्या लोकांना समजलं की बापरे, आज सोन्याच्या किमती खूपच खाली आलेल्या आहेत आणि चांदीच्या पण किमती सोन्याच्या दरासोबत खाली आल्याच्या बातम्या पण आल्या। म्हणजे बघा, फक्त सोन्याच्या किमती पडलेल्या नाहीत तर चांदीच्या पण किमती अक्षरशः पडलेल्या आहेत आणि मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरामध्येही आपल्याला बघायला मिळत आहे। मग चला या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा काय भाव आहे, किती रुपयांनी दर स्वस्त झालेला आहे, 24 कॅरेट सोन्याच्या किमती किती रुपयांनी स्वस्त झालेल्या आहेत, नेमकी किती रुपयांची घसरण झालेली आहे हे पण आपण बघूयात आणि चांदीचा भाव पण किती रुपयांनी घसरला आहे हे पण आपण बघूयात। बघा, चांदीचे आणि सोन्याचे भाव हे काय आजच पडले नाहीत, मागच्या 5-6 दिवसापासून घसरण सुरू झालेलं आहे। एखाद्या दिवशी थोडाफार वाढला तर भाव वाढतो, पण त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी खूपच खाली येतो। म्हणजे सोनं उलट आता स्वस्त होत चाललेलं आहे। बघा, सोनं एवढं स्वस्त होत आहे की आता गर्दी वाढू लागलेली आहे। अक्षरशः सराफा बाजारामध्ये मोठे बदल झालेले असून सोन्या चांदीच्या किमतींवरती मोठा परिणाम दिसून आलेला आहे। सोन्या चांदीच्या किमती खूप कमी झाल्यात हे लोकांना कळताच लोक लगेच सोनं घेण्यासाठी सराफा बाजारात गेल्याचं देखील कळत आहे। सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार गर्दी सोन्याचे सोनं खरेदीसाठी गर्दी वाढत चालल्याचं देखील बघायला मिळत आहे। म्हणजे बघा, भाव खाली आला कीच लोक सोनं घेण्यासाठी आता गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये करतायत आणि सोन्याच्या किमती पण आता खूपच खाली यायला लागलेल्या आहेत। मग बघा, आता खरंच 30 ते 40 हजार रुपयांची आणखीन मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये पुढच्या 7 ते 8 दिवसात बघायला मिळणार का? खरंच पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये 30 ते 40 हजार रुपयांनी सोनं आणखीन स्वस्त होणार आहे का? याबद्दल व्यापाऱ्यांचं आणि तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ती पण माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो। ती महत्त्वाची माहिती जर तुम्हाला बघायची असेल ना, तर तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्वात आधी आपण काय करूयात, कुठे कुठे सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावे सांगतो। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांनी सोन्याचे भाव कमी झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये चांदीचे भाव स्वस्त झालेले आहेत, हे सर्व काही आपण यादी बघणार आहोत। आता यादी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण काय होईल, तुमच्या आसपासच्या भागामध्ये नेमकं सोन्याचा भाव किती रुपयांनी स्वस्त झालेला आहे हे कळेल। तुमच्या आसपासच्या भागात सोन्याचा भाव खूप स्वस्त झालाय का, सोन्याच्या किमती खूप पडल्यात का, तुमच्या आसपासच्या भागातील जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही फक्त आता राहिलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघू शकता या ठिकाणी मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे। सराफा बाजारात मोठा बदल झालेला आहे। बघा, आता ही सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी तर आनंदाची बातमीच आहे। आता सगळेजण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच आहेत, कारण की सगळ्यांना माहिती आहे आता हे सोन्याचे भाव पडलेले आहेत, नेमके किती रुपयांनी पडलेत हे बघणं गरजेचं आहे। तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, कारण की सगळेजण आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत। बघा, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत असलेल्या अनिश्चिततेचा परिणाम आज जागतिक सराफा बाजारावर दिसून आलेला आहे। महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी फेड पुढे कोणती भूमिका घेणार याकडे पण गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले असून त्यामुळे आता सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत काहीशी आता जयती नरमाई आलेली आहे। बघा, आता याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या दरांमध्ये आपल्याला ही मोठी घसरण बघायला मिळत आहे। सोन्याच्या किमती अक्षरशः कमी होत चाललेल्या असून आज अचानक सोन्याच्या किमती कमी झाल्या। बघा, बाजार सुरू झाले 1 ते 2 तासात काही एवढा बदल दिसला नाही। लोकांना वाटलं मग किमती काय घसरायच्या नाहीत, सगळे असंच समजू लागले। त्यानंतर 2 तास झाले, त्यानंतरही काही बदल झाला नाही। 3 तास झाले, काहीच बदल झाला नाही, पण 4 तास झाले। बघा, सोन्याचे बाजार भारतात उघडले आणि 3 ते 4 तास झाल्यानंतर पुन्हा अक्षरशः सोन्याचा भाव एवढा खाली आला की सगळेजण सोनं घेण्यासाठी गर्दीच करू लागले। बघा, सोनं पुन्हा असंच स्वस्त झालं की मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये बघायला मिळाली। बघा, फक्त सोन्याच्याच किमती कमी झाल्या नाही तर यासोबत चांदीच्या पण किमती कमी झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झाले। सोन्याचा आणि चांदीचा भाव एकदम कमी झालाय म्हणून लोक सांगू लागले, मोठी घसरण झाली म्हणून सगळेजण सांगू लागले, कारण की ही घसरण काही छोटी मोठी नव्हती, खूपच मोठी घसरण होती आणि अक्षरशः सोन्याचा भाव एवढा खाली आलेला होता की तो ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते। सोन्याच्या किमती खूपच दिवसानंतर एवढ्या खाली आलेल्या होत्या आणि सोन्याच्या भावांमध्ये सर्वात मोठी घसरण झाल्याचं देखील हे आपल्याला बघायला मिळालेलं होतं। बघा, आजचा ताजा भाव जर ऐकला ना
तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही पण म्हणाल बापरे, एवढा सोन्याचा भाव नेमका कमी कसं काय झाला. कारण की तुम्ही पण बघितला नसेल, एवढा कमी भाव आता झालेला आहे. आधीच्या सारखे जे जुने कमी भाव असायचे ना सोन्याचे, त्या पद्धतीत आता खाली येऊ लागलेले आहेत आणि सोन्याचे आणि चांदीचे भाव आता कमी होत चाललेले आहेत. बघा मग नेमका किती रुपयांनी भाव आता कमी झालेला आहे, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालेलं आहे आणि चांदी किती रुपयांनी स्वस्त झालेली आहे, हे या ठिकाणी आपण आता बघण्याचं काम करणार आहोत. आणि ही मोठी घसरण मानली जात आहे. बघा आलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव एवढा पडलेला आहे की 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं तर एवढं खाली आलं आहे की घेणाऱ्यांची गर्दीच बघायला मिळत आहे. का तर किमती खूप कमी झालेल्या आहेत. 18 कॅरेट सोनं कमी झालेलं आहे. सोन्याच्या दरांमध्ये सर्वात मोठी घसरण ही सुरूच असल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. एवढा भाव खाली येईल हे कोणालाच वाटत नव्हतं, पण अचानकपणे मोठी घसरण ही सोन्या चांदीच्या भावांमध्ये स्पष्टपणे आता दिसून येऊ लागलेली आहे. बघा सोन्याचा भाव एवढा खाली आला आणि लगेच घेण्यासाठी गर्दी देखील सुरू झाली. तर चला आता या ठिकाणी आपण काय करूयात, आजचा ताजा चांदीचा भाव नेमका किती रुपयांनी कमी झाला आहे सर्वात आधी आपण चांदीचे भाव बघूयात. त्यानंतर आता लगेच तुम्हाला काही सेकंदामध्ये एका मिनिटाच्या आत लगेच सोन्याच्या किमती तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत हे पण मी तुम्हाला लगेच सांगतो. त्यापूर्वी आता चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात हे सर्वात आधी बघूयात. त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे भाव बघण्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या ठिकाणी सोन्या चांदीच्या किमतींबाबत मोठी बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. सोन्याचे आणि चांदीचे दर अक्षरशः सलग पडू लागलेले आहेत, किमती खाली येऊ लागलेल्या आहेत. मग आजचा सोन्याचा भाव आता खाली आलेलाच आहे. मग चांदीचा पण किती रुपयांनी आला आहे तर चला ते एकदा सांगतो. त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी स्वस्त झालेत ही एक माहिती आपण लगेच बघून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी आता जर पाहायला गेलं तर चांदीच्या दरांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आलेली असून चांदीच्या दरात सलग 10 दिवस मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. मात्र आज तर मोठा बदल झालेला असून आता चांदीच्या दरांमध्ये घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये चांदीचा भाव घसरला आहे, त्यानंतर मुंबईमध्ये, त्यानंतर चेन्नईमध्ये पण चांदीच्या भावामध्ये घसरण झालेली आहे. आणि एकाच वेळेस भारतातील बहुतांश मोठमोठ्या शहरांमध्ये चांदीच्या किमती कमी झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. आणि खूपच मोठी घसरण चांदीच्या दरामध्ये पण सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बघा सध्या जर पाहायला गेलं तर आता चांदीच्या दरामध्ये मागच्या 4-5 दिवसापूर्वीची एक घसरण झाली होती, ती किती रुपयांची झाली होती तर बघा 5,000 रुपये प्रति किलोची घसरण झालेली होती. म्हणजे 1 किलो चांदीचा भाव 5,000 कमी झालेला होता. त्यानंतर पुन्हा आज पण घसरण झालेली आहे. बघा मग मागची घसरण ही 4-5 दिवसापूर्वीची 5,000 रुपयांची होती. अक्षरशः 5,000 रुपयांनी चांदीचे भाव हे कमी झालेले होते. आणि आज किती रुपयांनी कमी झाले तर या ठिकाणी बघा आधीची 5,000 रुपयांची घसरण आणि त्यात आजची या ठिकाणी प्रति किलो 100 रुपयांची घसरण, अशी 5,100 रुपयांची मोठी घसरण या 5 ते 6 दिवसात सोन्याच्या दरात चांदीच्या दरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि चांदीचा भाव हा खूपच खाली आलेला आहे. म्हणजेच की जे चांदीचे भाव 3 लाख रुपये प्रति किलोवरती गेलेले होते तेच चांदीचे भाव आज 2,34,900 रुपयांवरती आहेत. म्हणजे 2.5 लाख पण नाही, डायरेक्ट 2.5 लाखाच्या आत आलेले आहेत, 2.5 लाखापेक्षा कमी झालेले आहेत. आणि आधी काय होतं 3 लाखाच्या पुढे चांदीचे भाव गेलेले होते प्रति किलो, पण आता तेच भाव 2,34,900 रुपयांवरती आलेले आहेत. म्हणजे बघा किती मोठी घसरण ही चांदीच्या भावामध्ये झाली आहे. तर चला आजचे ताजे आता सोन्याचे भाव बघूयात. सोन्याच्या किमती काय आहेत तर चला पाहू. तर बघू शकता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोन्याच्या किमतींमध्ये पण आता मोठी घसरणी आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा कमी झालेला असून अक्षरशः भाव हे खूप कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. बघा सोन्याच्या किमती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडलेल्या आहेत, कोणकोणत्या मोठ्या शहरात पडलेल्या आहेत ते सांगतो. दिल्ली, त्यानंतरचं दुसरं शहर आपलं महाराष्ट्रातील मुंबई, त्यानंतरचं कोलकाता, त्यानंतरचं चेन्नई याही ठिकाणी सोन्याच्या किमती पडल्या. त्यानंतर बंगळुरू, त्यानंतर हैदराबाद म्हणजेच की भाग्यनगर. बघा आता हैदराबाद या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात किमती आता खाली होऊ लागलेल्या आहेत. त्यानंतर लखनौ, त्यानंतर पाटणा या भागात देखील, त्यानंतर जयपूर, त्यानंतर इकडे जर विचार केला तर अहमदाबाद, या सर्व भागांमध्ये सोन्याच्या किमती अक्षरशः कमी झालेल्या आहेत. मग चला किती रुपयांनी कमी झाल्यात हे तुम्हाला मी सांगतो. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यानंतर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती असेल किंवा अजून इतर कोणते भाग असतील
जिल्ह्यामधील या ठिकाणी सोन्याच्या किमती पडलेल्या आहेत. तर आपल्या या जिल्ह्यांमध्ये आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,44,210 रुपये आहे. महाराष्ट्रामध्ये आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,32,190 आहे. तर महाराष्ट्रामध्ये 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,08,150 रुपये आहे. हा महाराष्ट्रातील आजचा सोन्याचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे आणि सोन्याच्या दरात ही आपल्याला काहीशी घसरण देखील दिसून येत आहे. म्हणजेच की आता सोन्याचा भाव देखील आज किंचितसा घसरलेला आहे. मात्र मागच्या 2-4 दिवसाच्या मागे मोठी घसरण सोन्याच्या दरात झालेली होती. अशा पद्धतीची अपडेट आपण पाहण्याचं काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच पुढच्या काही दिवसात 30 ते 40 हजार रुपयांनी सोन्याचे भावही कमी होणार आहेत का, याबद्दल व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे. तर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की पुढील तशी काय अपडेट कोणीही सांगू शकत नाही. सोन्याच्या किमतींमध्ये अचानक कोणतेही पुढे बदल होऊ शकतात, हे पाहणं गरजेचंच असतं. त्यामुळे असं कोणीही सांगू शकत नाही की पुढच्या 5 दिवसात 20,000 पडणार किंवा लाखांनी पडणार किंवा पुढच्या वर्षी सोनं स्वस्त होणार. हे आधीच एवढा परफेक्ट अंदाज कोणीच देत नाही. त्यामुळे अंदाजाकडे जास्त लक्ष देऊ नका. जे काही किमती चालू आहेत त्यावरती रोज नजर ठेवा. आता अशा प्रकारची अपडेट आपण पाहिलेली आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे सोन्याच्या किमती, चांदीच्या ताज्या किमती, सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या या चॅनलवरती सर्वात आधी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.